नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी बघतोय आता 10वीचा गणिताचा जो विषय पार्ट 1चा, तर त्या संदर्भामध्ये पहिला टॉपिक बघतोय। त्या संदर्भात ऑलरेडी आपण 3 व्हिडिओज बनवले आहेत, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1 आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे। ते पूर्ण त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ते तुम्ही बघून घ्या। आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 म्हणजे ग्राफिकल मेथड किंवा आलेख पद्धतीने आपण इक्वेशन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आणि तेच सॉल्व्ह केलेले इक्वेशन जे आलेख आहे किंवा ग्राफ पेपर आहे तर त्याच्यावरती कसं ड्रॉ करू शकतो आणि त्याचा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्ट म्हणजे छेदनबिंदू एकाच ठिकाणी आलेला तो कसा काढू शकतो ते आपण बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला आपण सॉल्व्ह करूया प्रॅक्टिस सेट 1.2 मधला दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न। खाली दिलेला टेबल पूर्ण करा। तर x + y = 3 आणि x - y = 4 असं दिलेलं आहे। तर त्यांनी काही संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे x म्हणजे x ची 3, y ची 3, 5 आणि 3 अशी व्हॅल्यू घ्यायची आपल्याला। तर हे दिलेले आहेत ना, ते बॉक्स कंप्लीट करायचे। या प्रश्नामध्ये आपल्याला आलेख वगैरे ड्रॉ करायचा नाही, तर फक्त आपल्याला हा कंप्लीट करायचा आहे टेबल। तर आपण इथं काय बघूयात की दिलेला जो टेबल आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात काय दिलं, x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे। तर ते कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर बघा x = 3 घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा। दुसरं एक इक्वेशन काय आहे तर ते x + y = 3। आपल्याला x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, 3 ठेवायचं आहे। 3 + y = 3, y = 3 प्लसमध्ये आहे इकडे गेलं मायनस होईल, y बरोबर काय आलं 0। y बरोबर काय आलं आपल्याला व्हॅल्यू, y बरोबर आपल्याला व्हॅल्यू भेटली 0 व्हॅल्यू भेटली आपल्याला y ची। आपण या ठिकाणी लिहू शकतो y = 0। त्यानंतर दुसरे आपण आता आपल्या मनानंच घ्यायचं आहे आपल्याला की इथं त्यांनी दिलेलं x = 3 म्हणून आपली y ची व्हॅल्यू काढली। तर आता आपल्याला y बरोबर त्यांनी 5 दिले, y = 5। इक्वेशन काय आहे आपलं, x + y = 3, x y ची व्हॅल्यू किती आहे 5 = 3, x इकडं 5 - 3 इकडं +5 आहे तर इकडे जाऊन -5 होईल, म्हणून x = 3 मधून किंवा 5 मधून 3 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह -2 आलं। तर x ची y ची व्हॅल्यू 5 घेतली तर x ची व्हॅल्यू काय येईल आपल्याला -2 अशी आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल। तर ही आपली झाली x ची व्हॅल्यू। पुढं काय दिले त्यांनी, y चीच व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपल्याला y ची व्हॅल्यू घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी लिहितो तिसरं y = 3 घ्यायचं आपल्याला। इक्वेशन काय आपलं x + y = 3 आहे ना। तर x + y ची व्हॅल्यू 3 आहे बरोबर 3, x या ठिकाणी राहिलं म्हणूनचं चिन्ह आहे इथं बरोबर 3, इकडं प्लस आहे म्हणून इकडं मायनस होणार, x = 0। x ची व्हॅल्यू किती आली मग इथं 0। पहिले एक y ची व्हॅल्यू काढली आपण, त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू काढली आणि त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू काढली। तर x ची व्हॅल्यू किती आहे 0। अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल पूर्ण करता येतो। म्हणजे इथं काय येणार, x y ची किंमत x ची 3, y ची 0, 2 -2 5 0, 3 अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल कंप्लीट करता येतो। त्यानंतर तिकडे एक दिलेला आहे x - y इक्वेशन दिलेलं आहे। प्रॅक्टिस सेट 1.2 मधला आपण पहिला प्रश्न बघतोय, फक्त कंप्लीट द फॉलोइंग टेबल असं दिले त्यांनी आणि ग्राफ वगैरे काढायला सांगितलं नाही। तर त्या ठिकाणी काय दिले, -x आणि -4 म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू। आता काय आपल्याला आपल्या मनाने घ्यायची आहे व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू आपल्याला इथं घेऊयात आपण, म्हणून इथे लिहितो मी x बरोबर किती घ्या 4 घेऊत आपण आहे ना। तर इक्वेशन काय आपलं x - y = 4, x बरोबर किती घेतो आपण 4 - y = 4, -y इकडं राहिलं 4 आहे, इकडं प्लस इकडं जाऊन मायनस होईल बरोबर, 4 मधून 4 गेले 0 राहिले, म्हणून y बरोबर काय आलं 0। y ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 0 आली y ची व्हॅल्यू। आपण x बरोबर किती घेतलं, x बरोबर 4 घेतलं, y ची व्हॅल्यू काय आली 0 आली। परत दुसरं -1 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे -1 आहे। तर ह्या समीकरणामध्ये आपल्याला ठेवायचं x ची व्हॅल्यू x - y = 4, x ची व्हॅल्यू -1 आहे, -1 - y = 4, -1 या ठिकाणी राहिलं बरोबर 4, इकडं प्लस आहे म्हणून इकडं जाऊन इकडं मायनस आहे इकडं जाऊन प्लस होणार बरोबर -y = 4 आणि 1 5 अशा पद्धतीने आलेले। तर हे y चं चिन्ह इकडे जाईल किंवा मल्टिप्लाय बाय बोथ साईड जर केलं -y तर आपण काय होईल y बरोबर -5 ही y ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल। मग इथं काय -1 जर घेतलं तर y ची व्हॅल्यू काय भेटेल -5 भेटलेली आहे।
मग आता त्यांनी दिले वायची व्हॅल्यू आपल्याला, तर आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल. म्हणून y बरोबर -4 आहे ना. समीकरण काय आपलं, x - y बरोबर 4, x मायनस वायची व्हॅल्यू 4 बरोबर 4 आलं. x हे प्लस आणि हे प्लस काय होईल, सॉरी मायनस आणि मायनस काय होईल, प्लस होईल. x + 4 बरोबर 4, x इकडेच राहिलं, इथं गेलं 4 प्लसमध्ये आहे, इकडे 2 मायनस होणार. x बरोबर 4 मधून 4 गेले 0 राहिले. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटेल, वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 भेटेल. म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू काय, वायची व्हॅल्यू काय पकडली होती, -4 अशी व्हॅल्यू पकडली होती. तर बघा -4च्या ठिकाणी वायच्या ठिकाणी -4 ठेवलं. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आपल्याला सोडवता येतो. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. टेबलमध्ये आपल्याला जे बॉक्सेस दिलेले आहेत, त्या रिकामे बॉक्सेस, फिल इन द ब्लँक्स, तर ते आपल्याला पुट करायचे होत्या किंवा फिल करायचे होते. तर या पद्धतीने आपण सोडवले. तर एक्स वाय किती आलं, 4, -0, -1, -5 आणि 0, -4 अशी या पद्धतीने एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला इथे या ठिकाणी भेटलेली आहे. ओके, हा झाला पहिला प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालील दिलेले एक सामायिक समीकरणे काय करायचं आपल्याला आलेख पद्धतीने किंवा ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे आहेत आणि त्यानंतर आलेखावरती किंवा आलेख पेपरवरती ते ड्रॉ करायचे आहेत. हे एक क्वेश्चन दिलेलं आहे, इक्वेशन x + y बरोबर 6 आणि x - y बरोबर 4. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, बॉक्स भरून घ्यायचं x आणि yचा, त्याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. पुढं सॉल्व करून आपल्याला आलेख पद्धतीवरती त्या मांडायच्या आहेत. पहिल्यांदा काय करणार, बॉक्स करून घेणार. मॅक्झिमम 3च संख्या घ्या, 1 2 3च बॉक्स करा किंवा 3च संख्या घ्या. 4 घेतलं तर आपल्याला जास्त सोल्युशन करत बसावं लागेल. तर आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू घेऊयात. एक्सची व्हॅल्यू काय घेणार आपण, एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ. आपण कोणतीही घेऊ शकतो आपल्या मनावरती, आणि घेतलेली जी एक्सची व्हॅल्यू आहे ह्या समीकरणामध्ये आपण पुट करूयात. एक्स बरोबर आपण किती घेतोय, 0 घेतोय. समीकरण काय, x + y बरोबर 6. तर किती येणार इथं, 0 + y बरोबर 6, म्हणजेच yची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी आपल्याला 6 भेटली. जर x बरोबर 0 घेतलं तर y किती आलं आपल्याला 6 भेटलं. तर म्हणजे y बरोबर 6. त्याच पद्धतीनं पुढे आपण काय करूयात, एक्सची व्हॅल्यू काय घेऊया, 5 घेऊया. कुठलीही घेऊ शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार. मी इथं 5 घेतोय. x बरोबर किती घेतोय, 5. तर ह्या समीकरणात ठेवा x + y बरोबर 6. एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 5 + y बरोबर 6. y इकडे राहिलं 6, इकडं प्लसमध्ये आहे, इकडं मायनस होणार. y बरोबर 6 मधून 5 गेले 1 राहिले. yची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 1 भेटली. x बरोबर 5 घेतलं तर y बरोबर किती भेटलं आपल्याला, 1 भेटलं. त्यानंतर पुढं घेतोय x बरोबर 2. x बरोबर किती घेतो मी, तिसरी संख्या कोऑर्डिनेशन, x बरोबर 2 घेतोय. म्हणून x + y बरोबर 6. म्हणून x 2 घेतोय ना, 2 + y बरोबर 6. y इथंच राहील 6, इथं प्लसमध्ये इथं मायनस होईल. y बरोबर 6 मधून 2 गेले 4 राहिले. y बरोबर किती भेटलं आपल्याला, 4 ही व्हॅल्यू भेटली. म्हणून इथं म्हणतो x किती घेतलं, 2, yची किंमत भेटली आपल्याला 4. म्हणून x आणि y, x 0 y 6, 5 xची व्हॅल्यू आहे आणि 1 yची व्हॅल्यू आहे, 2 xची व्हॅल्यू आणि 4 yची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपल्याला हा बॉक्स भेटत असतो. ह्या संख्यांना आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन्स म्हणतो, निर्देशक संख्या. ओके, हे झालं x + yचं आपल्याला काय भेटले, कोऑर्डिनेशन भेटले. ह्यांना आपल्याला काय करायचं आहे, आलेखावरती ड्रॉ करायचं. त्यानंतर पुढचं आहे इक्वेशन x - y. तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं, एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी इथं लाईन मारतो. त्यानंतर x आहे हे, त्याच्यानंतर y, या दोन्हीचं आपल्याला काय करायचं आहे, कोऑर्डिनेशन्स काढून घ्यायचे. तुम्ही पट्टी आणि पेन्सिलनं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं एक्झाममध्ये, असं वाकडं तिकडं नाही मारायचं. मी पेननं करतो त्यामुळे असं येणार आहे ते x, y बरोबर. तर तुम्हाला इथं 1 2 3च करा, जास्तीत जास्त 3च संख्या घ्या. 4 तुम्ही घेऊ शकताय, 5 3 घेऊ शकता, कुठलेही घेऊ शकता, पण 3 घेतलं तर एकदम स्टँडर्ड आहे, उत्तर चुकणार नाही आणि लेंदी होणार नाही तुमचं सोल्युशन. ओके, x बरोबर किती घेऊ मी, x बरोबर 1 घेतो. पहिलं इक्वेशन x बरोबर जर 1 घेतलं तर समीकरण आपलं x - y बरोबर 4 बरोबर. एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 1 - y बरोबर 4 - y इथं राहिलं बरोबर, इथं 4 आणि इकडचं प्लसमधून 1 गेलं, मायनस होईल. 4 मधून 1 गेले 3 राहिले, -y हे मायनस इकडं देऊन गेला आपला, तर काय होईल, y बरोबर -3 आपल्याला हे इक्वेशन भेटेल. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, yची व्हॅल्यू आपल्याला -3. लगेच लिहून घ्यायचं, कारण नंतर जर आपण लिहित बसलो तर आपल्याला शोधत बसावं लागते, मग ही सगळी गडबड होऊन जाते, चुकून जाते. दुसरं समीकरण किंवा दुसरा नंबर घेऊ आपण, एक्सची व्हॅल्यू ठेवू 6.
ओके, तुम्ही कोणती घेऊ शकता, फक्त वायची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. एक्स बरोबर जर 6 घेतलं तर समीकरण आहे एक्स मायनस वाय बरोबर 4. एक्सची व्हॅल्यू 6 घेतली मायनस वाय बरोबर 4. मायनस वाय इथं राहील तर इकडं 4 मायनस 6 होईल, कारण हे प्लस 6 आहे तर इकडं मायनस 6 होईल. वाय बरोबर 4मधून 6 किंवा 6मधून 4 गेले 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह -2 राहील. इकडचा मायनस आणि तिकडचा मायनस कट होईल, म्हणजे मल्टिप्लाय बाय बोथ साईड. -1 मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर काय होईल, वाय बरोबर 2 येईल. म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 2 भेटली. एक्सची व्हॅल्यू किती घेतली होती आपण, 6. वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2 घेतली. आता पुढं तिसरं समीकरण आहे आपलं. एक्सची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू सांगत म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. मी इथे एक्सची व्हॅल्यू 3 घेतो. एक्स बरोबर 3 जर घेतलं तर वायची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, एक्स म्हणून एक्स मायनस वाय बरोबर 4. एक्सची व्हॅल्यू 3 घेतो मी इथं. 3 वाय बरोबर 4. वाय मायनस वाय इकडं राहील, 4 प्लस 3 आहे तर एकदम मायनस होईल, म्हणून मायनस वाय बरोबर 4मधून 3 गेले 4मधून 3 गेले 1 राहिले. हा आपण काय केला, पलीकडे दिला, तर वाय बरोबर -1. अशा पद्धतीने आपल्याला वायची व्हॅल्यू भेटेल. एक्स बरोबर जर 3 घेतलं तर वायची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, -1 अशी व्हॅल्यू भेटेल. मग एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू -3. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची व्हॅल्यू 2. 3, -1. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. हे एक बॉक्स आणि हा एक बॉक्स. आपल्याला ह्या ज्या संख्या आहेत तर ह्या संख्या जे भेटलेल्या आहेत, ते निर्देशक जे भेटलेले आहेत, कोऑर्डिनेशन जे भेटलेले आहेत आपल्याला, तर हे कोऑर्डिनेशन आपल्याला काय करायचं आहे, आलेखावरती ड्रॉ करायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं ड्रॉ करायचं तर ते आपण या ठिकाणी बघूयात. मी बोर्डवरच करतो, कारण आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाही, आपलं चॅनल थोडं गरीब आहे, ते त्यामुळं आपण नंतरच्या काळामध्ये जर तुम्ही सपोर्ट केला तर आपण काही डिजिटल बोर्ड वगैरे खरेदी करूयात. तर आपण याच पद्धतीनं इथंच काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे आलेख वगैरे. आता हे दिलेल्या जे संख्या आहेत, कोऑर्डिनेशन्स आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे, आलेखावरती मांडून घ्यायचं. या ठिकाणी मी माझ्या हातानंच मी काय करतो, हे आलेख ड्रॉ करतोय. तर एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा, आडव्या रेषेला तुम्ही काय म्हणणार आहे, एस अक्ष, आणि जी उभी रेषा आहे तिला वाय अक्ष. हे वाय अक्ष आणि हे एक्स अक्ष. अशा पद्धतीनं इथं 0 येईल, या ठिकाणी काय असणार आहे, 0 असणार आहे. या ठिकाणी 0. तुम्ही समान अंतरावरती संख्या ड्रॉ करायचे आहेत, नंबर टाकायचे, 1 2 3 4 5. उजव्या साईडला धनसंख्या आणि डाव्या साईडला ऋणसंख्या. 1, आपलं मॅक्झिमम नंबर 4 आहे ना, 6 आहे आपला मॅक्झिमम नंबर, तर ते इकडं जाईल. पुढं मॅक्झिमम किती आहे, 6. समान अंतरावर घ्यायचे. आलेख जो पेपर आहे तर त्याच्यावरती ते ऑलरेडी दिलेले असतात रेषा, आपल्याला काही रेषा वगैरे मारायची गरज नाही, फक्त आपल्याला प्रमाण व्यवस्थित घ्यायचं असतं. हा एक वाय अक्ष, हा सुद्धा वर जाईल, तर आपण समान अंतरावर घेऊयात. 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. इकडं प्लस इकडं मायनस. आता हे प्रत्येक वेळेस सांगत नाही, लक्षात ठेवा. इकडं मायनस येईल. 1 2 3 4 5 6. हे झालं तुमच्या नंबर लाईन. -6पर्यंत घेऊयात आपण. आता आपल्याला दिले त्यांनी, हा झाला आपला एक्स अक्ष, आडवी रेष म्हणजे एक्स अक्ष आणि उभी रेष म्हणजे वाय अक्ष. आता हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आलेख ड्रॉ करतात त्यावेळेस राईट साईडला तुम्हाला लिहावं लागते की प्रमाण काय घेत आहे आपण. प्रमाण लिहिणार, प्रमाण दोन्ही बाजूस म्हणजे अक्षाच्या एक्स अक्ष आणि वाय अक्षावरती काय घेतो आपण, दोन्ही बाजूस. आपण सपोज 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतोय, बरोबर 1 एकक. हे लिहायचंच, ह्याला सुद्धा मार्क असतो, ह्याला लिहायचं आणि व्यवस्थित आता बॉक्स करून घ्यायचा. ओके. हां, आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे. 0.6 म्हणजे 0 आणि 6 दिलेले आहे त्यांनी. 0 एक्स अक्षावरती असणार आहे आणि 6 जे आहे तर ते कोणत्या अक्षावरती असणार आहे, वाय अक्षावरती असणार आहे. म्हणजे दोन्हीही प्लस आहेत ना, इथं 0 आणि या ठिकाणी वाय असेल. हे असं तुम्हाला एक त्याला सर्कल करून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 1. या ठिकाणी 5 आहे आणि हे 1 आहे, म्हणजे इथं याचा नंबर येईल ते. त्यानंतर एक्सवरती 2 आणि वायवरती 4. एक्सवरती 2 आणि वायवरती 4. या ठिकाणी हे मी कट करतो थोड्या वेळासाठी. आपण हे नंबर 1.3, त्यानंतर 6.2, 3.2 हे आपल्याकडे आहेत, तुम्ही लिहून घेतला असेल. तर या ठिकाणी बघा, तर दुसरा काय नंबर आहे, 2 एक्स अक्षावरती आणि 4 वाय अक्षावरती. या ठिकाणी येईल हे, या ठिकाणी
तर हे आपल्याला आता हे सरळ आपल्याला एक रेष मारून घ्यायची आहे ना. तर हे अशी रेष काय होणार तुमची, एक रेष येणार आलेखवरती. माझं थोडं मागं पुढं होते, तर हा इकडं पुढं जाईल हा, आणि हे इथं वर. ओके, ह्याला असं तुम्ही ॲरो करून घ्या. आता ही जी रेष आहे किंवा ही जी लाईन आहे, तर ती कोणत्या ह्याची आहे, इक्वेशनची आहे, तर तिथं नाव लिहून ठेवायचं. एक्स प्लस वाय बरोबर 6 या इक्वेशनची ही लाईन आहे. तुम्ही इथं लिहू शकता कंसामध्ये वाय वरती 2 आणि एक्स अक्षावरती 4, सॉरी. त्यानंतर इथं कोणतं होतं, एक्स वरती 5 आणि वाय वरती 1. पुढे इथं 0 आणि 6. या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 6. हे झाले ह्या नंबरची लाईन. ओके, पुढं आता आपल्याला दुसरी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. दुसरं एक इक्वेशन होतं, त्यामध्ये त्या इक्वेशनचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अशी एक लाईन करायची. दोन्ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, तर त्या लाईन्स आपल्याला काय होतील, ते आपल्याला त्याचं उत्तर भेटेल. तर दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं, एक्स अक्षावरती 1 होतं, एक्सवरती 1 आणि वायवरती -3. हे इथे येणार -3 तुमचं. आपण काय करू, ह्याला हे करू घ्या. त्यानंतर पुढे एक्सवरती 6, म्हणजे एक्स अक्षावरती काय होईल, इथं येईल 6 या ठिकाणी, आणि वाय अक्षावरती 2 येईल. म्हणजे एक्सवरती 6 आणि वाय अक्षावरती 2 या ठिकाणी येईल. एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती 2, हे असंच एक पुढे येईल या ठिकाणी, हा बिंदू येईल इथं. पुढं एक्सवरती 3 आणि वायवरती -1. एक्स अक्षावर इथं 3 आहे ना, वाय अक्षावरती -1 इथं येईल. हे हा पॉईंट -1 इथं आहे ना, तर इथे येईल. ओके, आता ही लाईन अशी आपल्याला काय करावी लागेल, इंटरसेक्ट करावी लागेल. म्हणजे आपल्याला एक रेष मारून घ्यावी लागेल. मी आहे ना कलर चेंज करतो, रेड ग्रीन पेनने रेष मारतो मी इथं. ही लाईन ह्या लाईनला अशी तुम्ही काय करायचं, इंटरसेक्ट करून घ्यायचं. ओके, ह्या पद्धतीने तुमचं इक्वेशन नंबर 2 काय होतं, एक्स - वाय बरोबर 4 या इक्वेशनची ही लाईन आहे. आपण देऊयात इथं काय आहे, 1 -3, याचं 3 -1 आणि याचं काय होतं 5,1. आता हे दोन्ही लाईन्स आहेत ना, एक कुठंतरी एकाच ठिकाणी काय झालेले आहेत, इंटरसेक्ट केलेले आहेत. आता तो इंटरसेक्ट केलेला पॉईंट कोणता आहे, तर तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथं दिसतंय तुम्हाला हे 5 आणि हे 1, ह्या एक जो पॉईंट आहे, ह्या दोन्ही पॉईंटवरती काय होते, इथे इंटरसेक्ट होते. म्हणजे इंटरसेक्ट झालेला पॉईंट कोणता आहे आपला, हा पॉईंट आहे. म्हणून आपण काय इथे लिहू शकतो, इंटरसेक्ट म्हणून छेदनबिंदू म्हणतो, किंवा छेदनबिंदू किंवा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आहे हा, तर एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 1 हे आपलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झालं. जर आपण सोल्युशन केलं आहे ना, इलिमिनेशन मेथडनं जर आपण हे सॉल्व्ह केलं, तर त्याचं आपल्याला काय होईल, एक्सची व्हॅल्यू 5 येईल आणि वायची व्हॅल्यू 1 होईल. ओके, अशा पद्धतीने हे पहिलं गणित होतं आणि हे आपण काय केलं, इथं सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, डिफिकल्ट आहे, थोडे वेगळे आहे. असेच समीकरण इथं सॉल्व्ह करतोय आपण इक्वेशन्स. तर इथे या ठिकाणी चौथं समीकरण घेतलं आपण, 3x - y बरोबर 2, 2x - y बरोबर 3. अशा पद्धतीचं एक इक्वेशन आहे. तर ते इक्वेशन कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं, नंबर्स कसे पुट करायचे, कोऑर्डिनेशन्स कसे काढायचे आणि ग्राफवरती कसं ड्रॉ करायचं ते बघतोय आपण. तर हे चौथा प्रश्न आहे. ओके, पहिल्यांदा काय करणार, नेहमीप्रमाणे आपल्याला बॉक्स करूनच एक्स आणि वायचा, एक्स आणि वाय 3च नंबर घ्या. मॅक्झिमम किती घ्या, 3 नंबर घ्या. 3पेक्षा जास्त घेऊ नका, जास्त इक्वेशन सॉल्व्ह करत बसावं लागेल तुम्हाला. त्यानंतर 3 बॉक्स करतो मी इथं. पहिलं आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करत. तर मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू घेतो पहिल्यांदा. एक्सची व्हॅल्यू तुम्ही कशी घ्या, आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू पाहिजे असते. एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटली की आपल्याला तो आलेखवरती ड्रॉ करता येतं. मग मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू किती घेतो या ठिकाणी, एक्सची व्हॅल्यू घेतो मी 0 है ना. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतलं तर आपल्याला वाय काय भेटेल ते बघूयात. समीकरण काय, 3x - y बरोबर 2. 3xची व्हॅल्यू 0 -y बरोबर 2. 3 0 0 आलं, -y बरोबर 2. y बरोबर -2 येईल, कारण हे जे मायनस आहे ते काय होईल, ते कलेक्ट म्हणजे 2ला आपण देऊन टाकू. वायची व्हॅल्यू किती आली आपल्याला, -2. एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू -2. तसंच सेकंड एक्सची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण, एक्सची व्हॅल्यू घेऊयात 1 है ना. एक्स बरोबर 1, एक्स बरोबर काय घेतलं 1. तर समीकरण काय आपलं, 3x - y बरोबर 2, म्हणून 3 वायची व्हॅल्यू 1 - y बरोबर
2 इकडे लिहितो मी. बघा हे सॉल्व करा. 3 × 3 मायनस वाय बरोबर 2 आहे ना. हे वाय इकडं राहिलं मायनस वाय 2, हे 3 इकडे गेलं मायनस होईल, प्लसमध्ये आहे म्हणून मायनस वाय बरोबर -1 आहे ना. हे मायनस कडे झालं म्हणून वाय बरोबर 1. वायची व्हॅल्यू किती आली? आपण एक्सची व्हॅल्यू 1 घेतली त्यामुळे वायची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली? 1 भेटली. आता एक्सची व्हॅल्यू आपण घेऊयात 2. इथं तिसरं थर्ड सोल्युशन आहे आपलं. एक्स बरोबर 2 म्हणून किती आहे इक्वेशन आपलं? 3x - y बरोबर 2. एक्सच्या जागी 2 ठेवा, -2 बरोबर 2. 3 दोन्ही 6 - y बरोबर 2. आता हे -y बरोबर हे 2 इकडं मायनस जाऊन किती झालं? इकडं प्लस इकडं झालं मायनस. y बरोबर -y बरोबर -6 मधून 2 गेले 4 आले. मोठ्या संख्येचे चिन्ह -4 आलं तर हे y कटलं म्हणून y बरोबर 4 आलं. वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 4. एक्सची व्हॅल्यू किती घेतली ती? 2 आणि वायची भेटली 4. म्हणून 0 -2 1, 1 2, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 4. हे आपल्या अशा पद्धतीने आपल्याला हा बॉक्स कंप्लीट करता येतो. आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज भेटले, कोऑर्डिनेशन्स म्हणतो आपण याला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचं किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स घेऊन किंवा एक्सची व्हॅल्यू घेऊन आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. इथेही तसंच करणार. एक्स आणि वाय बॉक्स करायचा. ओके. पेन आणि स्केलनं व्यवस्थित ड्रॉ करायचं, असं वाकडं तिकडं नाही काढायचं. 1 2 आणि 3च करायचे आपल्याला बॉक्स. जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, गणित लेंदी होतं किंवा चुकण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं. ओके. आता आपण एक्सच्या व्हॅल्यू घेऊत, वायची व्हॅल्यू आपल्याला ऑटोमॅटिक भेटेल. एक्सची व्हॅल्यू घेऊ 1, वायची व्हॅल्यू एक्सची घेऊ परत 2 आणि 3. एकदाच लिहून घेतो मी, परत कन्फ्युजन नाही होणार म्हणून इथं लिहितो. एक्स बरोबर किती घेणार मी? पहिल्यांदा एक्स बरोबर 1 घेतो तर व्हॅल्यू भेटेल आपल्याला वायची 2x - y बरोबर 3. 2 एक्सची व्हॅल्यू 1, वाय बरोबर 3. 2 1 2 - y बरोबर 3. आता -y इकडं राहील. आता हे 3 आहे, +2 आहे म्हणून इकडे जाऊन -2 होईल म्हणून y बरोबर 3 मधून 2 गेले 1 राहिले. आता हे y मल्टिप्लाय केलं आपण दोन्ही साईडला तर काय होईल? तर हे y जाईल इकडे जाईल म्हणून वायची व्हॅल्यू किती होईल? -1 ही आपल्याला वायची व्हॅल्यू भेटेल. x 1 - 1. ओके. सेकंड एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेऊयात. x बरोबर 2. पुट द व्हॅल्यू ऑफ x इंटू दॅट इक्वेशन. ओके. 2x - y = 3. 2 एक्सची व्हॅल्यू 2 - y बरोबर 3. 2 2 2 गुणिले 2 4 - y बरोबर 3. ओके. आता इकडे सॉल्व करतो मी. -y इकडे राहील बरोबर 3. इकडं प्लस आहे म्हणून इकडे काय होईल? मायनस होईल. -y बरोबर 3 मधून 4 गेले -1 राहिले. मोठ्या संख्येचे नाही, हे मायनस आणि हे मायनस कडे झालं बरोबर. y बरोबर किती आलं तुमचं? इक्वेशन 1 आलं. आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेतली होती, वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. थोडं फास्ट घेतोय कारण व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्हाला बघू वाटणार नाही, त्यामुळं आपण व्यवस्थित पद्धतीनं एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीनं इक्वेशन सॉल्व करतो. आणि ग्राफवरती म्हणजेच आपला हा बोर्डच आपल्यासाठी काय असणार आहे? ग्राफ आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण काय करूयात? डिजिटल बोर्ड घेण्याचा प्रयत्न करूयात तुमच्या आशीर्वादानं. तर हे झालं पहिलं. आता इथं घेऊ आपण तिसरं. एक्सची व्हॅल्यू किती आहे? इथं 3 घेतली आपण एक्सची व्हॅल्यू, तर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटेल 2x - y बरोबर 3. 2 एक्सची व्हॅल्यू 3 आहे -y बरोबर 3. 3 दोन्ही 6 - y बरोबर 3. -y इथं राहील म्हणून 3 इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस होईल बरोबर -3 आलं. आता हे मायनस कट होईल बरोबर y बरोबर 3 येईल. वायची व्हॅल्यू 3 आली आपल्याला. एक्सची व्हॅल्यू घेतली 3 तर वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला x2 y1 x3 y3. अशा पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेटर्स भेटलेले आहेत किंवा निर्देशक संख्या भेटलेली आहे हे सगळ्या बॉक्सेसमध्ये. आता हे जे भेटलेल्या संख्या आहेत ती संख्या आपल्याला काय करायचे आहेत? आलेखमध्ये मांडायचे किंवा ड्रॉ करायचे आहेत. हे 0 2 1 1 2 4 किंवा 1 1 हे ह्या पद्धतीने. तर हे कशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता येईल या ठिकाणी आपण काढूयात. हे तुम्ही लिहून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट काढा, नंतर लिहून घेता येईल कारण मी हे रफ करतो. इथं आपल्याला काय करायचं आहे? ग्राफ ड्रॉ करायचा आहे. बघा हे तुमचा y अक्ष आणि हा तुमचा x अक्ष. आपण काय दिलं? x अक्ष आणि हा y अक्ष. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? आलेख पेपरवरती काढायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी 0 दोन्ही ठिकाणी समान अंतरावरती करायचे. 1 2 3 4 5. मॅक्झिमम नंबर किती आहे? इथं आपल्याला 4 पर्यंतचा आहे. ठीक आहे, 4च घेऊ आपण. त्यानंतर इथं सुद्धा तसंच 3 4. या ठिकाणी 1 2 3 4. उजव्या साईडला आपण बघतोय पॉझिटिव्ह नंबर्स असतात
डाव्या साईडला मायनस निगेटिव्ह नंबर्स. ओके, इथं निगेटिव्ह नंबर्स हे अशा पद्धतीने तुम्हाला हे माहितीच असणार आहे, कारण तुम्ही आता 10वीत आलाय. ओके, 1 2 3 4 4 आणि हे 5 5 4 3 2 1 ह्या पद्धतीने आपल्याला नंबर्स आपल्याला आलेखवरती ड्रॉ करावे. इथं ॲरो करून घ्या. ओके, हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष बरोबर आपल्याला प्रमाण लिहावं लागतं. हे मी रफ करतो. प्रमाण किती आहे तर प्रमाण आपण घेतलं आहे की दोन्ही बाजूस किती घेतले, दोन्ही बाजूस म्हणजे दोन्ही अक्षावरती किती 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ह्याला 1 मार्क, ह्याला अर्धा मार्क असतो. व्यवस्थित लिहून ह्याला बॉक्स करून घ्यायचं. ओके, आता हा झाला आपला ग्राफ. ह्याच्यावरती आपल्याला हे नंबर प्लॉट करायचे आहेत. ओके, 0 आहे एक्स अक्षावरती है ना, या अक्षावरती 0, इथं आहे 0 आणि -2 आहे वाय अक्षावरती. म्हणजे इथं 0 आणि इथं हे -2. आपण इथं काय करूयात -2 प्लॉट केलं. त्यानंतर 2 एक अक्षावरती एक्सवरती 1 आणि वायवरती सुद्धा 1 आहे, म्हणून हे या ठिकाणी हे 1 एक्सवरती आणि हे वायवरती 1 बरोबर. हे आलं या ठिकाणी. आता हे स्ट्रेट लाईन येणार नाही कारण मी हातानं ड्रॉ करतोय. ओके, झालं हे. आता दुसरं आहे 2 आणि 4. एक्सवरती 2 वायवरती 4. एक्स इथं आहे आणि वाय इथं आहे, मग हे कुठं आलं, हे या ठिकाणी इथं येणार आहे. ओके सॉरी हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. आता हे जे भेटलेले नंबर्स आहेत हे काय करणार आहे तुम्ही ड्रॉ करून घेणार. मी वेगळी पेन वापरतो याच्यासाठी कलर. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके, ह्याला तुम्ही ॲरो करा आणि ह्याला नाव द्या. कुठल्या समीकरणाचं आहे हे तर 3x - y बरोबर 2 या इक्वेशनची हे लाईन आहे. आपण इथं असंही लिहू शकतो. ही याच्यासाठी काय नंबर दिला आपण 2 आणि 4 आहे. इथे 1 आणि 1 1,1. पुढं इथं काय 0 आणि 0, -2. ओके, हे 3 आले नंबर्स. पुढं आता 2x - y बरोबर 3 ड्रॉ करायचं आपल्याला नंबर लाईनवरती किंवा ग्राफवरती. तर पहिलं काय 1 आणि -1. एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती -1. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट भेटेल. इथं हे -1 आणि हा 1. पुढं 2 आणि 1. एक्स अक्षावरती 2 आहे आणि वाय अक्षावरती 1 आहे, म्हणजे हे वाय अक्षावरचं 1 आणि एक्स अक्षावरतीचं हे 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट भेटेल. पुढं एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती सुद्धा 3, म्हणजे दोन्ही प्लस संख्या आहेत. म्हणजे आपण इथं या ठिकाणी आपण हा ड्रॉ करू शकतो. ओके, हा झाला आपला तिसरा पॉईंट झाला आपला. मग आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत जॉईंट करायचे आहेत. मग कुठं येणार मला वाटतं या ठिकाणी हे तिन्ही पॉईंट जॉईंट होतील. मी काय करतो एक रेष मारतो अशी मध्ये, अशा पद्धतीने एक रेष येणार. या ठिकाणी हे तिन्ही पॉईंट ड्रॉ झाले. आता ही झाली तुमची लाईन कोणती ह्या समीकरणात 2x इथे लिहितो मी 2x - y बरोबर 3 या इक्वेशनची ही लाईन झाली. बरोबर आहे ना, 2 लाईन झाल्या. आपल्याला हे नंबर्स भेटले. आता आपण ह्यांचे नंबरसुद्धा लिहून घेऊ शकतो. याचं किती आहे तर याचं 1.1 दिली. इथं 3,3. जास्त असं किचकट दिसत असेल तुम्हाला, पण तुम्ही व्यवस्थित परीक्षेमध्ये ड्रॉ करा. याचं 2.1. ओके, आणि राहिलेलं -1 इथं 1, -1 ह्या पद्धतीने आपण ड्रॉ केलेलं. आता हा इंटरसेक्शन पॉईंट आहे कोणता, इथं हे पुढून येणारे 1 आणि हा 1 म्हणजे -1 आणि इथे लिहितो मी -1 एक्स अक्षावरचा -1 आणि वाय अक्षावरचा मायनस पॉईंट. हा काय तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे छेदनबिंदू. मराठीमध्ये म्हणतो काय छेदनबिंदू आहे. हा छेदनबिंदू आहे. दोन्ही लाईन एकमेकांना कोणत्या ठिकाणी छेद करत आहे या ठिकाणी. ओके, हे दिसतो पॉईंट -5 आणि -1. अशा पद्धतीने तुम्ही ग्राफवरती व्यवस्थित ड्रॉ करा. हे आपलं गरिबीचं बोर्ड आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा. फक्त प्रमाण लिहायला विसरू नका. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना, तुम्ही ज्यावेळेस सोल्युशन कराल हे ना, तुम्ही ज्यावेळेस आता ह्याचं आपण कसं इलिमिनेशन मेथडवरून सॉल्व केलेले होते इक्वेशन. जर तुम्ही हे सॉल्व केलं तर एक्सची व्हॅल्यू किती येईल -1 आणि वायची व्हॅल्यू -5 येणार म्हणजे येणारच. ओके, हे झालं चौथं समीकरण. आता पाचवं जे समीकरण आहे तर ते बघूयात. 5 आणि 6 नंबरचं समीकरण सेम आहे आणि आपण त्यापैकी दोन्ही एकच बघणार आहे. एक तुम्ही होमवर्कसाठी तुम्हाला देतो, ते तुम्ही सॉल्व करा, कारण परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ मोठा होईल. ओके,
आता ज्यावेळेस अशा पद्धतीचे इक्वेशन्स येतात परीक्षेत त्यामध्ये आपण काय करणार ह्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं. आता आपलं कसं जनरली आपण काय तर पहिल्यांदा बॉक्स करून घ्यायचा एक्स आणि वाय या दोन्हीचं आपल्याला काय करायचं आहे कोऑर्डिनेशन्स काढायचे आहेत. एक्स आणि वायचे आपल्याला काय कोऑर्डिनेशन करायचे व्यवस्थित बॉक्स 3 बॉक्स करायचे 1 2 आणि 3. ओके 3 बॉक्स झाले आपले इथं सेम. तर आपल्याला ह्यांचं कोऑर्डिनेशन्स काढायचे आहेत. एक्सची व्हॅल्यू घ्यायची वायची भेटते आपल्याला त्या पद्धतीने. पण हे दिलेले इक्वेशन्स आहे ना थोडं ट्रिकी आहे ना थोडं लेंदी आहे. तिथं डायरेक्टली होतं एक्स मायनस वाय बरोबर 7 एक्स प्लस वाय बरोबर 4 अशा पद्धतीचं असायचं. पण हे थोडं वेगळं आहे. तर त्याला आपल्याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं. ह्याला कसं सिम्प्लिफाय करणार 3x मायनस 4y बरोबर -7 असं दिलेलं आहे ना. तर त्याला आपण काय करूयात थोडं सिम्पल करूयात. आपल्याला म्हणजे एक्सची किंमत घेतलं तर वायची किंमत आपल्याला भेटेल. तर 3x इथंच ठेवणार प्लस हे 7 इकडे घेऊया मायनस आहे म्हणून प्लस होणार +7 होईल आणि हे 4 इकडं जाईल 4y प्लस आहे म्हणून इकडं सॉरी इथं मायनस आहे इथं प्लस होईल. ओके परत हे काय हे इक्वेशन एका साईडला आणि व्हॅल्यूज एका साईडला व्हेरिएशन एका साईडला 4y बरोबर 3x है ना -+7 हे अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन भेटले. मग आपल्याला वायचं व्हॅल्यू काढूयात. वाय बरोबर 3x प्लस 7. आता हे वायच्या बरोबर 4 आहे इथं गुणाकारात आहे इथे जाऊन भागाकारात होईल. हे आपल्याला वायचं एक इक्वेशन भेटलं आहे किंवा वायची एक व्हॅल्यू भेटलेली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू घेऊन आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये समीकरण सॉल्व करायचं. हे झालं पहिलं. तसंच आपण ह्याचं करणार आहे. आपण पहिले ह्याचं करून घेऊयात ठीक आहे. आता आपण एक्स बरोबर किती घेऊ एक्स बरोबर 3 घेऊयात. पहिल्यांदा एक्स बरोबर जर 3 घेतलं अशा पद्धतीचे जे गणित आहेत किंवा अशा पद्धतीचे इक्वेशन जे आहेत ना ते इक्वेशन जर तुम्ही जनरल पद्धतीने सॉल्व करायला गेलं तर काय होईल तर ते येईल फ्रॅक्शनमध्ये. आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आणायचं नाही पॉईंटमध्ये ठीक आहे. पॉईंट किंवा 2.5 1.5 3.5 अशा पद्धतीने आलं तर चालते कारण आपल्याला ड्रॉ करता येतं ग्राफवरती. जर पॉईंट जर छोटे छोटे येत असतील तर ग्राफवरती ड्रॉ करता येत नाही किंवा फ्रॅक्शनमध्ये जर उत्तर आलं तर ते व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करता येत नाही. त्यामुळं आपण काय करतो या पद्धतीनं सॉल्व करतोय. सिम्प्लिफाय करायचं आहे दिलेले इक्वेशन्स. आपण वायची व्हॅल्यू काढलेली. आता एक्स बरोबर 3 घेतलं आहे आपण तर ह्याच्यामध्ये ठेवायचं आपल्याला ह्याच्यामध्ये नाही तर याच्यामध्ये ठेवायचं. वाय बरोबर 3x प्लस 3ची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू किती घेतली आपण 3 घेतलेले 7 बरोबर 4 काय येणार मग 3 त्रिक 9 प्लस 7 भागिले 4 वाय बरोबर 9 आणि 7 किती झाले 16 4. आता आपण ह्याला भाग देऊ. वाय बरोबर 4 × 4 4 × 16. वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 4 भेटली. वायची व्हॅल्यू 4 एक्सची व्हॅल्यू 3 घेतली आपण वायची व्हॅल्यू 4 भेटली आपण 3 आणि 4 बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आपण काय करूयात एक्सची व्हॅल्यू किती घेऊ -1 घेऊ. अशी व्हॅल्यू ठेवायची की त्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला उत्तर फ्रॅक्शनमध्ये येणार नाही. तुम्ही जर इथं समजा इथं जर तुम्ही 2 घेतलं तर 3 दुनी 6 होईल. 6 आणि 7 किती होतील 6 आणि 7 होतील 13. मग 13ला 4ने भाग जातो का जात नाही. उत्तर फ्रॅक्शनमध्ये येईल. त्यामुळं एक्सची अशी व्हॅल्यू घ्यायची की ते आपल्याला संख्या भेटली पाहिजे व्यवस्थित जी आपल्याला ड्रॉ करता आली पाहिजे मायनस किंवा प्लसमध्ये फ्रॅक्शनमध्ये यायला नाही पाहिजे. ओके तर वाय एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतली -1. तर वाय बरोबर आपलं इक्वेशन काय 3x प्लस 7 बरोबर 4 भागिले 4. वाय बरोबर 3 - 1 प्लस 7 बरोबर 4 है ना. वाय बरोबर 3 × 1 3 -3 आलं प्लस 7 मायनस आणि प्लस 7 म्हणजे किती राहिले 4 राहिले. ओके आणि 4 वाय बरोबर वायची व्हॅल्यू किती आली मग इथं लिहितो वायची व्हॅल्यू वाय बरोबर 1 आलं कारण 4ने 4ला भाग गेला 1 राहिलं. -1 घेतलं होतं आपण एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 1 आली बरोबर. आता समीकरण तिसरं बघायचं आपल्याला किंवा एक्सची व्हॅल्यू आपण तिसरी काय घेणार -5 घेऊयात म्हणजे उत्तर फ्रॅक्शनमध्ये येणार नाही. इक्वेशन काय आहे म्हणून वाय बरोबर 3x प्लस वाय बरोबर प्लस 7 बरोबर 4. 3x ची व्हॅल्यू किती घेतली -5 प्लस 7 भागिले 4. वाय बरोबर किती आहे 5 त्रिक 15 -15 येईल कारण मायनसच चिन्ह आहे प्लस 7 भागिले 4. आता वाय बरोबर 15 आणि 7 15मधून 7 गेले है ना. तर हे काय वजाबाकीचं चिन्ह आणि एक प्लसचं चिन्ह आहे म्हणून आपण काय करणार आहे त्याची वजाबाकी करणार. 15मधून 7 गेले 15 म्हणून 7 गेले आणि मायनसचं चिन्ह 8 -8 भागिले 4 हे ह्याला भाग गेला तर काय येईल वायची व्हॅल्यू आपल्याला किती भेटेल म्हणून वाय बरोबर 4 × 4 4 2 8 कोणतं -2 भेटेल कारण 8ला मोठ्या संख्येचं चिन्ह दिले आपण म्हणून वाय बरोबर आपल्याला
2 मिळेल. एक्स बरोबर किती घेतलं होतं -5 जर घेतलं तर वायची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला -2. -5 आणि -2 -1 -1 -5 -2 अशा पद्धतीने आपल्याला काय भेटतील, नंबर्स भेटतील. ओके, हे झालं ह्या इक्वेशन्स. आता आपल्याला ह्या इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजेच 5x हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले हे आणि हे इक्वेशन सेम आहे, फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागणार ह्या पद्धतीने. आपण ह्याला सुद्धा सिम्प्लिफाय करूया. 5x - 2y बरोबर 0 असं आहे ना. तर ह्याला आपण काय करायचं, पहिलं आपण काय करणार, बॉक्स करणार. x आणि y, एक्स वायच्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. कोऑर्डिनेशन म्हणतो आपल्याला 2 3 अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेत. तर बघा कसं होईल याचं. आपल्याला ह्या इक्वेशनला काय सिम्प्लिफाय करायचं, जसं आपण या ठिकाणी केलं आहे ना, अगदी त्याच पद्धतीने काय करणार मग. 5x काय समीकरण, 5x - 2y बरोबर 0 अशा पद्धतीने आहे ना. मग 5x याच ठिकाणी ठेवणार, ह्याला काय करणार बरोबर 2y या ठिकाणी जाणार. शून्याचं काय, 0 कट होईल, शून्याचं काय या ठिकाणी व्हॅल्यू राहणार. त्यामुळं 2y इकडे येईल, 2y इथं आलं तर आपण काय करू, 5x इथं राहील, असंच होईल ना. म्हणून इथं वायचं काय फक्त y राहील बरोबर 5x इथं गुणाकारात आहे, या ठिकाणी जाईल भागाकारात. ही आपल्याला वायचं एक इक्वेशन भेटली किंवा वायची व्हॅल्यू भेटली. आता त्या वायच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला एक्सची जे व्हॅल्यू आपण घेणार ते ठेवल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू भेटत जाते. म्हणून मी इथं लिहितोय 1 आहे ना. एक्सची व्हॅल्यू किती घेऊ मग आपण, 2 घेऊयात. एक्सची व्हॅल्यू किती घेतली, 2 घेतली. एक्स बरोबर 2 जर घेतलं तर आपल्याला त्या इक्वेशनमध्ये ठेवलं y बरोबर 5x - 2. वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू किती आहे, 5/2 बरोबर 2. y बरोबर 5 2 10/2 किती आलं, वायची व्हॅल्यू किती आली, बे पंचे 10. वायची व्हॅल्यू आपल्याला भेटली 5 बरोबर 2 5 आहे ना. इथं लिहितो मी 2 आणि 5. एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 5. पुढं एक्सची व्हॅल्यू किती घेऊयात, इथं 2 घेतले आपल्याला, फ्रॅक्शनमध्ये उत्तर घ्यायचं नाही आपल्याला, तर आपण इथं घेऊ एक्सची व्हॅल्यू -2 घेऊयात, म्हणजे आपल्याला उत्तर व्यवस्थित विदाउट फ्रॅक्शनमध्ये भेटेल बरोबर. 5x - 2 y बरोबर 5 व्हॅल्यू किती आहे एक्सची 2 आणि इथं भागिले 2 बरोबर 5 2 10 -10 येईल 2. y बरोबर बे पंचे 10 - 5. एक्सची वायची व्हॅल्यू किती आली, -5 आली. एक्सची व्हॅल्यू घेतली आपण 2 -2, वायची भेटली -5. ओके, तसंच पुढं तिसरं एक्स बरोबर किती घेऊया आपण आता, 1 2 झालं -2 1 घेऊयात. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होईल, y बरोबर 5x भागिले 2, y बरोबर 5 एक्सची व्हॅल्यू 1 बरोबर 2, तर काय होईल y बरोबर 5 1 5 5/2. फ्रॅक्शनमध्ये आलं तर याला भाग देऊया आपण बरोबर 5 1 5 2 5 5 5 2 2 1 2 2 2 4.5 असं आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली. 2.5 1 जर घेतला आपल्याला तर 2.5 ही आपल्याला वायची व्हॅल्यू भेटलेली आहे. म्हणून इथे लिहितो -2 -5 1 2.5 अशा आपल्याला व्हॅल्यू येथे भेटलेली आहे. आपल्याला व्हॅल्यू हे भेटली आहे ना, 5/2 होतं. आपण त्याला फ्रॅक्शनमध्ये आलं तर आपण ह्याला काय केलं, डेसिमलमध्ये ड्रॉ करूयात आपण. म्हणजे आपण कशा पद्धतीने ड्रॉ करायचं, हा नंबर स्पेशली याच्याकडे लक्ष द्या, कशा पद्धतीने आपण याला ड्रॉ करू शकतो. बाकीच्या जे नंबर्स आहेत तर त्या सिम्प्लिफाय आहेत सगळ्या, तर हेच नंबर थोडा ट्रिकी आहे. याला कसं सॉल्व करायचं किंवा कसं ड्रॉ करायचं, आणि हे 5 नंबरचं आणि 6 नंबरचं जे इक्वेशन आहे दोन्ही इक्वेशन सेम आहेत. आपण एकच सॉल्व करतोय, हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. हे झालं आपलं 1.2 प्रॅक्टिस सेट, चॅप्टर नंबर 1 मधला 1.2 प्रॅक्टिस सेट आपण बघितलं. या ठिकाणी 5 नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला, 6 नंबरचं क्वेश्चन सेम 5 सारखं आहे. तुम्ही व्यवस्थित काय करा, इक्वेशन सॉल्व करा आणि ग्राफवरती ड्रॉ करा. या ठिकाणी ग्राफ आपल्याला पेपर पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित येतो. बोर्डवरती थोडं रेषा ज्या आहेत त्या क्रॉस येत आहेत, त्यामुळे मी ड्रॉ केलेलं नाही. तर तुम्ही ग्राफ पेपरवरती हे जे नंबर्स दिलेले आहेत हे नंबर्स आलेले ड्रॉ करा आणि 6वा प्रश्न सेम असाच आहे, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.